तर पंढरपुरामध्ये व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिलेला आहे। बैठकीमध्ये पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतलाय। विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेत। व्यापारी सत्यविजय मोहोळकर यांनी ही माहिती दिली आहे। पंढरपूर हे महाराष्ट्रातलं प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे प्रदक्षिणा मार्गातील व्यापारी दुपारी 12 पर्यंत शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेणार आहेत। त्याचबरोबर यार्ड आणि नवी पेठ भागातील व्यापारी हे पूर्ण दिवसभर बंद पाळणार। तर शासनानं या व्यापाऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्यानं पाहावं, कारण समाजातला सर्वात टॅक्स देणारा घटक म्हणजे व्यापारी आहे आणि व्यापाऱ्याचं मात्र शासन काहीच ऐकत नाही। आयुष्यभर तो टॅक्स भरत राहतो गव्हर्नमेंटला। तर आता या निमित्तानं शासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देऊन या व्यापार कसा सुटसुटीत होईल, टॅक्स द्यायला आम्ही तयार आहे, परंतु तू जाचक पद्धतीने घेऊ नये, त्रासदायक पद्धतीने घेऊ नये।